नमस्कार. आज 3 जानेवारी 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, नोटाबंदी वैधच. पहा, 2016 मध्ये आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी वगैरे जाहीर केली. मग या नोटाबंदी विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये काही याचिका वगैरे दाखल करण्यात आलेल्या होत्या. मग सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरती ॲक्शन घेतला की 5 जे जजेस असतील त्यांची बेंच वगैरे यावरती निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं होतं. मग पहा, 5 पैकी काल निकाल लागला त्याचा, तर 4 जजेसनी म्हटलं की नोटाबंदी जी झाली ती योग्य होती, परंतु एक जस्टिस नागरत्न आहेत, त्यांनी निर्णय हा अवैध ठरवलेला आहे. ओके, म्हणजे 4 जणांनी हा वैध ठरवला निर्णय, तर एक जस्टिस यांनी निर्णय अवैध ठरवला. आता एक निर्णय अवैध ठरवण्याचं कारण म्हणजे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी याला अवैध ठरवण्याचं कारण असं दिलं की भारत हा एवढा मोठा देश आहे. ओके, व 24 तासामध्ये RBI अशा पद्धतीचा निर्णय वगैरे घेणं हे कुठंतरी आपल्याला म्हणजे विश्वासात न घेण्यासारखं वगैरे आहे असं त्यांना वाटलं. ओके, म्हणजे पहा, कोणताही निर्णय एवढ्या मोठ्या देशासाठी वगैरे घेणं अगदीच त्याचे पॉझिटिव्ह वगैरे निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे जाणून घ्यायला हवं होतं असं त्याने तिथं डायरेक्टली म्हटलेलं आहे. ओके, मग आता पहा, यांनी पण स्वागत केलं की जे नोटाबंदी वगैरे झाली त्यामागची कारणं जर जाणून घेता अगदी चांगली कारणं होती असं त्यांनी पण म्हटलेलं आहे. म्हणजे मोटिव्ह जे आहे ते अगदीच बेस्ट होतं असं त्यांनी निदर्शन म्हणजे करून दिलेलं आहे. त्यापैकी कारणे पहा, म्हणजे नोटाबंदी करण्यामागील केंद्र सरकारने व RBIने जी कारणं वगैरे दिलेली आहेत ती पाहून घेऊयात आपण. चलनातून काळा पैसा बाद करणे, त्यानंतर देशात जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करणे, नकली नोटांना रद्द ठरवणे, काळा पैशांना रोखण्यासाठी मोठ्या मूल्यांच्या नोटा चलनातून कमी करणे, दहशतवाद आणि नक्षलवादाचा निधी पुरवठा तोडणे, असं त्यामागची म्हणजे नोटाबंदी वगैरे करण्याच्या ही कारणं वगैरे होती. हे आपल्याला म्हणजे माहिती आहेत, यापूर्वीही आपण ते अभ्यासलेली आहे. मग त्यालाच यांनी हे केलेलं आहे, म्हणजे वैध वगैरे ठरवण्यात आलेलं आहे. मग आता याच्यामध्ये PhD वगैरे करण्याची मला काही गरज वाटत नाही आहे. ओके, पण तुम्हाला जर वाटत असेल की करायचं आहे तर अगदी पहा, माझं MA रिसर्चच त्यामध्ये झालेलं आहे. आता मी तेच डॉक्युमेंट दाखवतोय. पहा, डिमॉनिटायझेशन इट्स इम्पॅक्ट ऑन डिजिटल इकॉनॉमी, म्हणजे माझं जे रिसर्च होतं ते MA साठीचं यामध्येच होतं. ओके, मग आता मी तुम्हाला नक्कीच याबद्दल PhD तर करू शकतो, परंतु मला नाही वाटत की UPSC आणि MPSC अशा पद्धतीचं विचारेल. त्यामुळे प्लीज स्किप करू शकता तुम्ही. याबद्दल दुसरं काही वगैरे विचारण्यात येणार नाही. हा फेडेड टॉपिक आहे. 2016मध्येच यावरती हे झालेलं होतं. फक्त सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एवढ्या विलंबाने वगैरे आलेला आहे. तो आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये कारणं वगैरे जे असतील ते काहीच गरजेचं नाही. त्यामुळे प्लीज स्किप करा व पुढे चला. दुसरी न्यूज आहे पहा, 2 महिन्यात उन्हाच्या चटक्याचा अतिवापराचा परिणाम, राज्याच्या जलसाठ्यात 12% घट. पहा, लोकसत्ता हाच न्यूजपेपर होता जेव्हा जुलै ऑगस्टचा महिना होता, तेव्हा आपल्याला पाहता येत होतं की यांनीच लिहिलेली होती बातमी की आपली जी धरणं वगैरे आहेत ती अगदी काठोकाठ भरलेली आहेत किंवा 99% जलाशय वगैरे भरलेली आहेत. तेव्हा पण मी तुम्हाला म्हटलेलं होतं की की आपल्याकडे जरी धरणं वगैरे भरलेली असती तरी ह्याचा प्रभाव शहर वगैरे जे आहेत त्यांना अगदी चांगला होईल, परंतु ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भागाला चटके उन्हाळ्याचे सहन करावेच लागणार आहेत. आता पहा, तेच वृत्तपत्र 99% जी धरणे भरलेली होती तेच 12% घट वगैरे झाली असं आपल्याला इथं सांगत आहे. ओके, म्हणजे पहा, 1 नोव्हेंबरला 98 होते, त्यानंतर 98% धरणं भरलेली होती अमरावतीमधील, तर आता काय 83%च तिथं धरणात पाणी साठा वगैरे राहिलेला आहे. त्यामुळे पहा, असं म्हणजे हे नाही आहे की धरणं भरली परंतु आपण त्याला आपलं जो मानसिकता वगैरे आहे, म्हणजे ह्यावर्षी पाणी भरपूर आहे असं जी मानसिकता वगैरे आहे ती आपल्याला कुठेतरी बदलावी लागेल, हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. व पहा, आपण याचं इम्पॅक्ट पण आपण सांगू शकतो. म्हणजे इथॉनॉल संबंधीचं 1 जानेवारीला आपलं लेक्चर झालेलं आहे. मग आपण इथॉनॉलमध्ये काय म्हणत आहोत की इथेनॉलसाठी तुम्ही शुगर केन म्हणजे गन्नाचा वापर किंवा ऊस जे आहे, ऊस लाकडं वगैरे जास्तीत जास्त पद्धतीने करा असं आपण डायरेक्टली तिथं दिलेलं होतं. म्हणजे इथेनॉल प्रोडक्शनसाठी आपण काय म्हटलं, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहोत की ऊस लावा, ऊस लावा. ऊस लावल्यानंतर काय होतं पहा, शेतकरी काय करतात, मग रात्री म्हणजे अगदीच 8-9 वाजता रात्री जेव्हा लाईट येईल तेव्हा ते काय करतील, मोटर चालू करतील व तसंच झोपी जातील. ओके, व सकाळी उठून ते मोटर वगैरे बंद करतील किंवा लाईट गेल्यानंतर ती आपोआप मोटर वगैरे बंद होईल. मग यामुळं काय होतं पहा, पाण्याचा निचरा वगैरे होतो किंवा जमिनीतील जे पाणी वगैरे आहे ते पाणी अगदीच ऊसासारख्या पिकाला वगैरे आपण ते वाहून टाकतो. याचा परिणाम काय होतो पहा, मराठवाडा सारख्या प्रदेशामध्ये आपल्याला ऊस वगैरे जी लागवड आहे ती करू नये असं आपल्याला समित्यांनी वेळोवेळी वगैरे सांगितलेलं होतं. कारण पहा, मराठवाडा विदर्भ जर पाहिला तर आपल्याकडे दुष्काळ अगदीच पडत असतो. ओके, दुष्काळाची स्थिती असते, यामध्ये शेतकरी वगैरे ऊसाला पाणी देतात, त्यामुळे जमिनीतील जे पाणीसाठा वगैरे आहे त्याचा उपसा जास्त होतो, परंतु परिणामी पाऊस पडत नाही. त्यामुळे जे जलसाठे वगैरे पाण्यात म्हणजे भूजलसाठे वगैरे आहेत ते अगदीच कमी कमी होतच चाललेले आहेत, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. परंतु आपले जे पॉलिसी मेकर वगैरे ते ऐकत नाहीत किंवा
तशा पद्धतीने कोणी विचार देखील करत नाही. मग हे आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्या अंतर्गत थोडंसं विचार करणं देखील गरजेचं आहे, हे आपण इथं सांगू शकतो. व जी मानसिकता आहे की पहिल्यांदा म्हणजे आपले वृत्तपत्र पण देतात की डायरेक्टली म्हणजे पाणी भरपूर भरलं, परंतु अगदीच पहा उन्हाळा तर आणखी सुरू पण झाला नाही. आता काय जानेवारी आहे, फेब्रुवारीपासून आपण बेसिकली उन्हाळा वगैरे मानतो, तरी देखील आपल्याला 12% पाण्यात घट वगैरे झाली हे सांगता येतं. म्हणजे उन्हाळा आपल्याकडे आणखी दूर आहे. मग काय स्थिती होईल व कशा पद्धतीने दुष्काळ, ही तर झाली शहरातील स्थिती, परंतु ग्रामीण भागातील स्थिती तर फार वेगळी असेल. यासाठी पॉलिसी मेकरनी व त्यानंतर आपण पण काळजी घेणं गरजेचं आहे, हेच आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा, नागपुरात आजपासून इंडियन सायन्स काँग्रेस हे आपण काल पाहिलेलं आहे. म्हणजे कालची न्यूज होती त्याबद्दल आपण त्याबद्दल चर्चा केली, तरी देखील परत एकदा करूयात. तर शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल 48 वर्षांनी भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद लाभले आहे. ओके, तर हे काँग्रेसचे म्हणजे 3 ते 7 जानेवारीपर्यंत हे काँग्रेसचं परिषद वगैरे चालणार आहे. ही चांगली बाब आहे. परंतु ही न्यूज ओरल होती. आता आपल्याला यातून जे गरजेचं आहे ते पहा. यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही आहे की महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी घोषणा याबद्दलची आहे. तर प्लीज ठेवा लक्षात, काय महिलांचा विकास पण करणं गरजेचं आहे असं या सायन्स काँग्रेसचं पण उद्देश आहे, हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. कारण पहा, वुमन एम्पॉवरमेंट कुठंच आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट जर आलं तर सायन्समध्ये कशाची वुमन एम्पॉवरमेंट वगैरे आपल्याला असं वाटून जातं, परंतु नाही. यावर्षीचं जी संकल्पना वगैरे आहे त्यांची, तर महिला सशक्तीकरण हे त्याबद्दलचं एक मोटिव्ह वगैरे आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यामुळे काल पण मी तेच सांगितलेलं होतं की वुमन एम्पॉवरमेंट जर तिथं शब्द वगैरे आला तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता. ओके, म्हणजे 4 पर्याय जर असतील, 1 2 3 4, त्यामध्ये जर वुमन एम्पॉवरमेंट वगैरे जर दिसत असेल तर डोळे जाऊन तुम्ही त्याला क्लिक करू शकता, कारण तेच तुमचं उत्तर असेल. ओके, त्यानंतर आपण डायरेक्टली पुढे जाऊयात. इथून दुसरं काही गरजेचं नाही. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानंतर पहा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरांच्या 134 प्रजाती वगैरे आढळलेल्या आहेत. मग त्याचं जे जर्नल वगैरे आहे, त्यांचं जे रिसर्च वगैरे आहे ते जर्नलमध्ये वगैरे प्रकाशित झालेलं आहे. ते आपल्यासाठी गरजेचं नाही की कोणत्या ह्याच्यामध्ये वगैरे झालेलं, परंतु ताडोबा अंधारी जे व्याघ्र प्रकल्प आहे ते कशा संदर्भात वगैरे जर आहे असं जर आपला प्रश्न विचारण्यात आला, तर तिथं जर टायगर असेल तर ठीक, म्हणजे ते टायगरसाठीच आपण त्याला राखी वगैरे केलं ते बरोबर आहे. परंतु तिथे जर फुलपाखरू पण आला म्हणजे बटरफ्लाय, ओके, तर आपल्याला त्याला पण क्लिक वगैरे करावं लागेल. ओके, म्हणजे एखाद्या वेळी जर कन्फ्यूज वगैरे झाला तर बटरफ्लाय आणि टायगर पण दोन्ही पण येऊ शकेल. ओके, यूपीएससी तर असे हमखास प्रश्न वगैरे विचारू शकते, परंतु एमपीएससी पण आता त्याच पॅटर्नवर आली, त्यामुळे आपण याला पण स्किप करू शकत नाही. ओके, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, देश विदेश पेजवरती हेच दिलेलं आहे की नोटाबंदीचा घटनाक्रम वगैरे 8 नोव्हेंबर 2016 पासून ते 2 जानेवारी 2023 पर्यंतचा घटनाक्रम सर्व दिलेला आहे. जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर प्लीज तुम्ही वाचून घेऊ शकता. परंतु जर एखाद्याला वाटते की पीएचडी वगैरे करण्याची गरज नाही तर प्लीज तुम्ही पुढे जाऊ शकता. मी जे म्हणतोय ते होणार आहे. कारण पहा, आता यांनी पण तेच म्हटलं. आता काही लेख वगैरे म्हणतील, आता म्हणजे पुढचाच लेख आलेला आहे, आपण जाऊयात पुढे. पहा, हे इथे आहे कुठे म्हणजे पहा, इथं पी चिदंबरम यांनी काय म्हटलं की उद्दिष्ट साध्य झाले का, याचे स्पष्ट उत्तर नाही. ओके, यांनी पी चिदंबरम यांनी लिहिलं. ओके, त्यानंतर पुढे आता इथे अगदीच दिलेलं आहे संपादकीयमध्ये की फसलेल्या प्रयोगाचे प्रमाणपत्र. पहा, आता इथे दिलेलं आहे, निश्चलीकरणाचा उद्देश पूर्ण झाला की नाही हे पाहणे हे आमचे काम नाही, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने या निकालात स्पष्ट केलेले आहेच. ओके, मग आता पी चिदंबरम यांनी काय म्हटलेलं आहे की जे प्रयोग वगैरे तुम्ही केला त्याला म्हणजे अगदीच त्याचा डाटा वगैरे काही आहे का, उद्दिष्ट साध्य झाले का, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तरच नाही आहे. मग तुम्हाला परीक्षेत यूपीएससी विचारणार आहे का की म्हणजे ही नोटाबंदी वगैरे त्याचे फायदे झाले का आपल्याला, तर काहीच नाही, फायदे तर झालेच नाहीत. उलट सर्वजण रांगेमध्ये लागले, ही वेगळी बाब झाली, त्याबद्दल आता बोलायचं नाही आहे आपल्याला. ओके, डिमॉनिटायझेशन हे फेल झालेलं आहे, तरी देखील हे सुप्रीम कोर्टामध्ये 2016 मध्ये गेलेली केस होती, त्यामुळे याच्यावर निकाल आज आलेला आहे. याची कशामुळे निकाल आज आला, तर पेंडन्सी जास्त आहे आपल्या कोर्टामध्ये. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. बाकी म्हणजे राजकारण वगैरे तुमच्या म्हणजे आपल्यासाठी ते काही गरजेचं नाहीये. ओके, प्लीज हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे यूपीएससी पण अशा पद्धतीचा प्रश्न विचारणार नाही, कारण त्यांना पण माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे केलं ते चुकीचं होतं किंवा ते फेल गेलेलं आहे. आता जाऊ द्यात, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की त्याला चांगलं झालं, ठीक आहे, आपल्याला ते बोलायचं नाही आहे. ओके, फक्त परंतु जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं, पॅरलल इकॉनॉमी या संदर्भात त्यांनी काही केलेलं होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटने 2016 मध्ये काय म्हटलेलं होतं की पॅरलल इकॉनॉमी वगैरे चालू झालेली आहे, आम्हाला ते ब्लॅक मनी वगैरे जे काढायचं आहे ते बाहेर वगैरे काढायचं आहे. या निमित्ताने आम्ही काय केलं, तर नोटाबंदी केली. बरं, ठीक आहे, परंतु आता जर सांगा 2000 रुपयाच्या नोटा आपल्याला आता दिसत आहेत का सध्याला मार्केटमध्ये, तर नाहीत. मग हे काय आहे, हे परत कुठे गेलेले आहेत, पॅरलल इकॉनॉमीमध्ये
परत गेलेले आहेत. म्हणजे काय झालं, जस्टिस नागरत्ना यांनी तेच म्हटलेलं आहे की 24 तासामध्ये निर्णय घेणं चुकीचं होतं, कारण 24 तासामध्ये निर्णय घेतल्यामुळे याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला समजलेच नाहीत. ओके, म्हणजे पहा, काही गडबडीत निर्णय घेऊ नका असं आपला भरपूर जण सांगतात. अगदी तेच पद्धतीने केंद्र सरकार आणि आरबीआयचा त्यामध्ये हात होता किंवा नाही, हा पण एक मोठा प्रश्न आहे. कारण पहा, जेव्हा आपले आताचे सध्याचे गव्हर्नर जे आहेत ते 2018 मध्ये आलेले आहेत. ओके, शक्तिकांता दास जे गव्हर्नर आहेत ते 2018 मध्ये आहेत. आता त्यांच्या पूर्वीचे जे गव्हर्नर होते त्यांच्याविषयीची पण भरपूर मोठी कहाणी वगैरे झालेली आहे. आता मी ते निगेटिव्ह पॉईंटमध्ये वगैरे जात नाही किंवा ते सरकारचं क्रिटिसिझम वगैरे इथं मी करत नाही आहे. परंतु त्यांच्या पूर्वीच्या गव्हर्नरचा जो वाद झालेला होता ते जर तुम्हाला जर माहिती झालं तर तुम्हाला अगदीच समजेल की आरबीआयचा पण यामध्ये रोल कदाचित नसेल. कारण पहा, 2018 पासून ते 2023 पर्यंत आता शक्तिकांता दास हेच गव्हर्नर आहेत. म्हणजे इथं 5 वर्षाचा कालावधी कोणत्याही गव्हर्नरला वगैरे मिळत नसतो. हे 2 वेळेस त्यांनी 2x झालेलं आहे. म्हणजे यांचं परत एकदा बढती वगैरे यांना मिळालेली आहे. त्याबाबत आपल्याला जायचं नाही. तरी देखील म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या की हे गेम प्लॅन वगैरे होता. आता जरी पाहिलं तर नोटाबंदीचे जे सर्व काही घटनाचक्र वगैरे पाहिला, आता सरकारला म्हणायचं होतं की आम्हाला कॅशलेस इकॉनॉमी वगैरे करायचं होतं. ठीक आहे, कॅशलेस इकॉनॉमी तर त्याच्यापूर्वी ही पण चालू होती, परंतु हे कशामुळे झालं तर जिओ रिव्होल्युशन. ओके, जिओचं जे रिव्होल्युशन झालं त्यामुळे UPI वगैरे त्याची संख्या वगैरे वाढलेली आहे. हेच आपल्याला इथं तर बेसिकली सांगता येतं. मग मी माझ्या रिसर्चमध्ये तेच इम्पॅक्ट वगैरे लिहिलेले होते. ओके, त्यामुळे मी म्हणत आहे की तुम्हाला मी PhD तर करू शकेल. ओके, माझं रिसर्च त्या संदर्भातच होतं, परंतु मी तुम्हाला त्याबद्दल डिटेल वगैरे न जाता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की ही केंद्र सरकारचे वगैरे फेल गेलेलं आहे. कारण 2000च्या नोटा जर आज पाहिल्या तर काहीच नाहीत. ओके, त्यामुळे आय होप तुम्हाला समजून आलेलं. त्यानंतर पुढची न्यूज पहा, ऑनलाईन गेमसाठी स्वयं नियामक यंत्रणा, केंद्र सरकारचा प्रस्ताव. पहा, केंद्र सरकारने पब्लिक डोमेनमध्ये जे ऑनलाईन गेमिंग वगैरे आहेत किंवा गॅम्बलिंग म्हणतो किंवा आपण ज्या आपल्याला मेसेज येतात, पहा, रमी खेळा पैसे जिंका, तुमच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाचं टोकन वगैरे प्राप्त झालेलं आहे, अशा पद्धतीचे सर्रास मेसेज तुम्हाला आले असतील असं कन्सिडर करतोय. मग त्या संदर्भात आता काय केलेलं आहे, केंद्र सरकारने IT रूल्समध्ये वगैरे अमेंडमेंट करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे व IT रूल्स 2021 मध्ये बदल करून त्यांनी काय करणार आहेत तर जे रमी खेळा पैसे जिंका वगैरे अशा ज्या संस्था वगैरे आहेत किंवा जे गॅम्बलिंग संस्था वगैरे आहेत म्हणजे ऑनलाईन खेळाच्या, तर त्यांना काय म्हणत आहेत, त्यांनी नोटीस वगैरे देणार आहेत किंवा ते सेल्फ रेग्युलेटरी वगैरे व्हावेत असं त्यांचं मत आहे. पहा, अद्याप यावरती लेख आलेला नाही आहे, त्यामुळे मी याला थोडंसं आज स्किप करूयात, कारण दुसरे लेख आहेत ते गरजेचे आहेत. ओके, पण याला येणाऱ्या काळामध्ये वगैरे कव्हर करणार आहोत आपण. याच्या पूर्वीचं बॅकग्राऊंड वगैरे जे पाहायचं आहे, ज्या पद्धतीने आपण इथेनॉलचं कव्हर केलं, त्यानंतर आपलं OBC कोटा वगैरे जे कव्हर केलं, अगदी त्या पद्धतीने मी पूर्ण डिटेलमध्ये याला कव्हर करेल, याची नक्की शाश्वती देईन. त्यामुळे प्लीज याला आपण आज स्किप करूयात व पुढे जाऊयात आता. त्यानंतर पहा, इथून हे दीपक केसरकर यांनी लिहिलेलं हे काहीच गरजेचं नाही, त्यामुळे मी याला डायरेक्टली स्किप करतोय. ओके, ठीक आहे, विश्व मराठी संमेलन आहे, परंतु मला नाही वाटत की हे UPSC साठी काही कामाचं, त्यामुळे मी स्किप करतो. डायरेक्टली पुढे या. हे आत्ताच सांगितलं की फसलेल्या प्रयोगाचे प्रमाणपत्र वगैरे सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. क्रिटिक्सच आहे हे, अगदी बरोबर आहे, कारण तशा पद्धतीचा डाटा आपल्याला जवळ अवेलेबल पण आहे. त्यानंतर पुढे जाऊ शकतो, दहशतीचा विचार वगैरे काहीच गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर पहा, लोकसत्ताने आजपासून सत्ताकारण हे एक पेज वगैरे वाढवलेलं आहे, हे तर आपल्यासाठी काहीच गरजेचं नसतं. ओके, तरी पण लोकसत्तांनी वाढवलेला, ठीक आहे, चालेल. त्यानंतर पुढे या, डायरेक्टली करिअर वृत्तांत वगैरे काहीच गरजेचं नाही आजचं. ओके, त्यानंतर पहा, अर्थसत्ता हा न्यूज म्हणजे हे पेज गरजेचं आहे. शहरी बेरोजगारीचा दर 10%, डिसेंबरमध्ये एकंदरच दराचा 8.3% वार्षिक उच्चांक. ओके, म्हणजे डिसेंबरमध्ये आणखीनच जे बेरोजगारीचा दर आहे तो वाढलेला आपल्याला इथं दिसून येतोय. मग पहा, शहरी बेरोजगारीमध्ये दुहेरी अंकातील वाढ चिंताजनक कशाची आहे किंवा का आहे, तर पहा, शहरातील रोजगार निर्मिती ही चांगल्या पगारीच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याचे संकेत देते. तर शहरी भागातील बेरोजगारी वाढणे हे अर्थव्यवस्थेच्या मोठ्या क्षेत्राच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचे दर्शवते. तर महागाईच्या ताणाने प्रामुख्याने बांधकाम, अभियांत्रिकी आणि सेवा क्षेत्रात मंदावलेले आर्थिक क्रियाकलाप आणि ग्राहकांच्या उपभोग व मागणी संबंधी बळावलेल्या नकारात्मकतेची दृश्य परिणाम नीती ही शहरी बेरोजगारीच्या आकडेवारीत प्रलंबित झाल्याची आपल्याला दिसून येत आहे. ओके, मग पहा, बेरोजगारी जर नसेल म्हणजे एक व्यक्ती जर म्हणजे सायकल पूर्ण कोलमडते. आता इथं जर अनएम्प्लॉयमेंट वगैरे जर झाली तर काय होतं, हे खर्च वगैरे करेल का, म्हणजे एखादी व्यक्ती आहे, म्हणजे आता माझंच व्यक्तीचं म्हणजे माझंच उदाहरण जर घेतलं मी, आता माझ्याजवळ जर पैसे येत नसतील, ओके, मी अनएम्प्लॉयड आहे, मग माझ्याजवळ जर पैसे येत नसतील तर मी एखादी वस्तू वगैरे घ्यायला जाईल का, तर नाही. मग हे काय कोलॅप्स होईल. पण माझ्याजवळ जर इन्कम जर येत असेल तर मी काय करेल, ही वस्तू घेईल. मग ही वस्तू घेतल्यानंतर ही कंपनीला जाईल. ओके, जी कंपनीने तयार केली होती ती वस्तू, मग त्या कंपनीतील जे
उद्योजक किंवा जे कामगार वगैरे मंडळी आहे त्यांना पगार भेटेल, मग ते कामगार काय करतील, दुसरी वस्तू घेतील, मग ते यांच्याकडून, म्हणजे ही जी इकॉनॉमिक्सची जी सायकल आहे ती रोजगारामुळे चालत असते. परंतु जेव्हा अनएम्प्लॉयमेंटचा रेट वगैरे वाढतो तेव्हा आपल्याला काय भेटतं, तर ही सायकल वगैरे जी आहे ती कोलॅप्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे तुम्ही GS 3 मध्ये वगैरे शिकून घ्याल असं मला वाटते. त्यामुळे ही अशा पद्धतीने सायकल कोलॅप्स वगैरे होण्याची भीती आपल्याला इथं बेसिकली वर्तवली जात आहे. त्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे वगैरे येऊ द्या, तेव्हा आपल्याला त्यामध्ये जास्त डिटेल वगैरे जाता येईल. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र ते संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करत आजचं द हिंदू. पहा, द हिंदू खूप मोठी ॲडव्हर्टाईज आहे. ओके, त्यामुळे स्किप करूयात. त्यानंतर पुढे या. पहा, सुप्रीम कोर्ट मेजॉरिटी रुलिंग फाइंड्स नो फ्लो इन 2016 डिमॉनिटायझेशन प्रोसेस. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे या. मॅन्युफॅक्चरिंग एंड 2022 ऑन हाय नोट. ओके, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे ते वाढत आहे असं आपल्याला इथं सांगण्यात येत आहे. ते अगदी बरोबर आहे, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आपण PLI स्कीम वगैरे दिलेली आहेत, ते ठीक आहे. परंतु इकॉनॉमिक सर्वे येऊ द्या तेव्हा आपण हे पाहूयात. ओके, त्यानंतर पुढे या. इथून गरजेची न्यूज नाही. त्यानंतर ही केरळची जर PSC वगैरे देत असाल तर ती गरजेची न्यूज होती, त्यामुळे याला पण स्किप करू शकता. परंतु हायलायटेड पोर्शन आहे, जी आपल्या वेबसाईट आहे, जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी हे टाकणार आहे. हो, त्यानंतर आणखीन म्हणजे वेबसाईटवरून लक्षात आलं तर वेबसाईट आता रेडी होत आहे. ओके, त्यामध्ये डाटा वगैरे मला ॲड करायचा आहे, त्यामुळे सध्याला वेबसाईटवरती तुम्हाला काही दिसत नसेल. ओके, त्याबद्दल क्षमस्व. परंतु आज किंवा उद्या हे जे सर्व म्हणजे 1 तारखेपासूनचे जे नोट्स राहिलेले आहेत आपले, 1 तारखेला कोणतं इथानॉलचं वगैरे आलेलं होतं लेख, ते सर्व मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करतोय. ओके, तर आज किंवा उद्या साईट पूर्ववत होईल, मग ते टेलिग्रामवरती तुम्हाला त्याचं अपडेट मी देणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊ शकतो आपण. इथून गरजेची काहीच न्यूज नाही आहे. टाइम टू मेक द वर्ड एक्स सर्व्हिसमॅन जेंडर न्यूट्रल सेज कर्नाटक हायकोर्ट. पहा, आता एक्स सर्व्हिसमन हे जे वर्ड जर आहे पाहिलं, ओके, एक्स सर्व्हिसमन या वर्डला जर तुम्ही पाहिलं तर यातून तुम्हाला काय वाटतं, तर पहा, आपण सहसा म्हणतो की आपल्याला काय पुरुष आणि स्त्री समानता वगैरे आणायची आहे समाजात. मग एक्स सर्व्हिसमन ह्या शब्दाकडे जर पाहिलं तुम्ही तर आता पहा, यातून फक्त मेन दिसतं, वुमन यामध्ये येतच नाही. मग हेच कर्नाटकाने वगैरे पॉईंट झालेला आहे की आता पॉलिसी मेकर वगैरे जे आहेत त्यांना पण याकडे थोडंसं लक्ष देणे वगैरे गरजेचं आहे. ओके, म्हणजे अमेरिकेत वगैरे जर पाहिलं तर तुम्ही तिकडे अशा पद्धतीने स्त्री पुरुष वगैरे म्हणत नाहीत. तिकडे काय म्हणतात, तर इंडिव्हिज्युअल म्हणतात. ओके, जी आपल्याकडे काय स्त्री पुरुष समानता वगैरे म्हणतो आपण, परंतु तिकडे इंडिव्हिज्युअल हा शब्द वापरला जातो. किंवा आपण स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीने कोणाला पण, म्हणजे एखाद्याला मुलगा आहे किंवा मुलगी आहे अशा पद्धतीने म्हणतो. परंतु USA मध्ये वगैरे तिकडली पर्सनल लिबर्टी जास्त आहे. तिकडे काय, तर इंडिव्हिज्युअल असं कन्सिडर केलं जातं, न की पर्सन वगैरे. ओके, मग हे आपल्याला इथं बेसिकली करायचं आहे तेच. ओके, आपण अगदीच वेस्टर्न कंट्रीचे काही गोष्टी वगैरे ॲक्सेप्ट करत आहोत, मग त्यांचे विचार ॲक्सेप्ट करत असताना त्यांचे जे महत्त्वाचे गुण आहेत ते पण ॲक्सेप्ट करणं वगैरे गरजेचं आहे. असंच कर्नाटक हायकोर्टाने पण म्हटलेलं आहे की एक्स सर्व्हिसमन यातून आपल्याला फक्त पुरुषी मानसिकता वगैरे लक्षात येते. ओके, म्हणजे कर्नाटक हायकोर्टाने काल म्हटलेलं आहे की एक्स सर्व्हिसमन ऐवजी तुम्ही एक्स सर्व्हिस पर्सनल असं म्हणा, असं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे व ते गरजेचंच आहे. त्यासाठी पॉलिसी मेकरने वगैरे याकडे लक्ष देणं आपला साहजिकच गरजेचं आहे, असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून बाकीची न्यूज वगैरे काही गरजेची मला वाटत नाहीये. म्हणजे इथं दिलेलं आहे की लाईटनिंग म्हणजे जे वीज पडून वगैरे त्यांचे मृत्यू वगैरे होत आहेत हे अगदी गरजेचं आहे, परंतु एवढं त्याचं म्हणजे हे झालं नाही. अशा पद्धतीने UPSC वगैरे प्रश्न विचारलेला असं मला वाटत नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. तरी देखील तुम्ही देखील काळजी वगैरे घेणं गरजेचं आहे. जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता, न्यूज तुमच्या पद्धतीने तुम्ही कव्हर करून घ्या. त्यानंतर एडिटोरियल आहेत हे गरजेचं आहे, त्यामुळे मी यांना घेण्याचा प्रयत्न करतोय. पहा, आता इथं LLBचं एखादं उदाहरण दिलेलं आहे. एक LLBची विद्यार्थी आहे. LLB म्हणजे काय, तर ग्रॅज्युएशन UGचं कोर्स आहे. ओके, मग ती विद्यार्थिनी डायरेक्टली UG झाल्यानंतर कोर्टामध्ये प्रॅक्टिस वगैरे करत नाही. ओके, ती प्रॅक्टिस वगैरे करत नाही तर ती काय शिकण्यासाठी जाते, LLM म्हणजे काय, मास्टर वगैरे करण्यासाठी जाते. ती मास्टर करण्यासाठी कशामुळे जाते, आता BA आणि MAचा तर विषयच सोडा, कारण पहा आपले तर म्हणजे BA आणि MA जे विषय आहेत ती कसे आहेत, तर ते साहजिक म्हणजे साधारण आहेत, म्हणजे ते व्यावसायिक शिक्षण वगैरे नाही आहे. ओके, ते ह्युमॅनिटीचे कोर्सेस आहेत, त्यामुळे त्यांचा विषय सोडा. परंतु जे LLM किंवा MBBS वगैरे आहे याचं काय आहे, तर ते व्यावसायिक शिक्षण आहेत. आता पहा, एखाद्या विद्यार्थ्याचं MBBS झालेलं आहे तर कदाचित तो काय करेल, डायरेक्टली स्वतःचं काय म्हणतो आपण हॉस्पिटल वगैरे टाकून तो तिथे प्रॅक्टिस वगैरे करेल. परंतु कदाचित ते काय करतील, MD पण शिकेल. मग MD वगैरे शिकण्यात काय, म्हणजे अगदी त्याच पद्धतीने इथं म्हटलेलं आहे की LLB एखादा विद्यार्थी झालेला आहे, मग LLB शिकून तो LLM कडेच का जातो, का तो प्रॅक्टिस वगैरे डायरेक्टली प्रॅक्टिस वगैरे करत नाही, तर त्याचं एक कारण आहे. पहा, आपल्याकडे जे सॅटिस्फॅक्शन वगैरे जे मिळतं, म्हणजे जे शिक्षण वगैरे आहे त्यातून सॅटिस्फॅक्शन काहीच मिळत नाही, हे इथं देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ओके, मग आता इथं भरभरून डाटा पॉईंट वगैरे दिलेला आहे त्यांनी, मग ते एक एक करून आपण पाहूयात. म्हणजे तुम्हाला थीम लक्षात आली का, की
जे आपलं एज्युकेशन सिस्टीम आहे ती वर्स्ट आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, की LLB आणि LLM म्हणजे LLB करून पण काही भेटत नाही, त्यामुळे आपल्याला LLM करावं लागतं. म्हणजे काय, LLBचे आपले 4 वर्ष प्लस इथले 2 वर्ष, आय थिंक 3 किंवा 4 अशा पद्धतीने आहे ते शिक्षण. आता मी पण त्याबद्दल माहिती नाही, तरी पण हे सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. म्हणजे हे 4 वर्ष हे 2 वर्ष म्हणजे 6 वर्ष एखाद्या आयुष्याचे वगैरे आहेत की आपण इथं कन्सिडर करू शकतो. याचं कारण काय आहे तर एज्युकेशन आपल्याकडे म्हणजे जे एज्युकेशन सिस्टीम आहे ती चांगली नाही हेच आपलं इथं दर्शवून देतं. मग त्यासाठीचं आता पूर्ण पाहूयात. तर एज्युकेशन बाजार कशा पद्धतीने एज्युकेशन बाजार झालेला आहे पहा. द डिप्लोमा डिसीज रिटन बाय ब्रिटिश इकॉनॉमिस्ट रोनाल्ड डोअर अँड फर्स्ट पब्लिश्ड इन 1976. त्यानंतर 2001 मध्ये पण पुनर्प्रकाशित वगैरे झालेलं आहे त्याचं. पहा कोणतं पुस्तक आहे, द डिप्लोमा डिसीज. ओके, डिप्लोमा डिसीज हे पुस्तक आहे. ब्रिटिश इकॉनॉमिस्ट रोनाल्ड डोअर यांनी हे पुस्तक वगैरे लिहिलेलं आहे. मग या पुस्तकामध्ये त्यांनी हेच पॉईंट वगैरे उद्दिष्टाने पूर्ण पुढे आणलेले आहेत की एखाद्या पर्सनला जर डिप्लोमा डिसीज वगैरे जर झालेला असेल तर तो काय करतो तर फक्त डिग्री किंवा डिप्लोमा मिळवण्यातच खुश वगैरे होतो. ओके, असं त्यांनी डिप्लोमा डिसीज या पुस्तकामध्ये वगैरे लिहिलेलं आहे. ओके, कोण, रोनाल्ड डोअर यांनी लिहिलेलं आहे की आपण पण तसंच करतो ना. म्हणजे आता हे झालं, आता काय शिकलो आपण, BA झालं, त्यानंतर डायरेक्टली करायचं ME, त्यानंतर MPhil. ओके, म्हणजे हे काय आहे तर हे डिप्लोमा डिसीज आहे. म्हणजे आपण फोकस करत नाही की आपलं गोल वगैरे काय आहे. आता पहा, BA झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली UPSCची वगैरे तयारी करू शकत असता. ओके, परंतु तुम्हाला वाटलं नाही, BA मधून सॅटिस्फॅक्शन वगैरे मिळालं नाही, मग आपण काय केलं, ME केलं. ME मधून पण आपल्याला काही सॅटिस्फॅक्शन वगैरे मिळालं नाही, त्यामुळे आपण काय केलं, नेट केलं. ओके, नेट केल्यानंतर पण काही सॅटिस्फॅक्शन वगैरे मिळालं नाही, त्यामुळे MPhil केलं. MPhil मधून तेच आहे, मग यालाच काय म्हणतो आपण, डिप्लोमा डिसीज. हे डायरेक्टली आहे. जर आपण तिथल्या तिथं जर फोकस केलं असतं तर ते चांगलं झालं असतं. परंतु ही जे सर्व कन्सेप्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एज्युकेशन बाजार. ओके, म्हणजे हे काय आहे, ब्रॉड कन्सेप्ट जर पाहिली तर हे शिक्षणाचा एक बाजार होऊन राहिलेला आहे, हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पहा, डिप्लोमाज अँड डिग्रीज आर इन ग्रेट डिमांड. व्हॉट इज लिटरली अन एज्युकेशनल बाजार. म्हणजे ही काय आहे, जी डिमांड वगैरे वाढत आहे ही क्रिएट करत आहे. म्हणजे अगदीच ज्या पद्धतीने मी सांगितलं की BA झाल्यानंतर ME वगैरे ही जे ज्या पद्धतीने डिप्लोमा डिसीज वगैरे होतो एखाद्याला, तेव्हा काय होतं, फक्त एज्युकेशनचा एक बाजार वगैरे तयार होतो, हेच त्यांनी बेसिकली सांगितलं. मग त्यानंतर दुसरं आणखीन एक पुस्तक आहे पहा, देव लहरी यांचं पुस्तक आहे. हिज बुक द ग्रेट इंडियन स्कूल बाजार यांनी पण लिहिलेलं आहे. द ग्रेट इंडियन स्कूल बाजार मिड 1990s मध्ये त्यांनी ते पुस्तक वगैरे लिहिलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की पहा, अ यंग कॅन्डिडेट एनरोल्ड इन वन कोर्स wants to enroll in other courses. Permissions for dual degree admission has further boosted the urge. म्हणजे पहा, आता एखाद्या वेळेस म्हणजे माझ्या पण वर्गातील काही विद्यार्थी वगैरे होते, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला उदाहरण वगैरे घेऊन सांगतोय की म्हणजे पहा, आता एखादा विद्यार्थी जर BA वगैरे करत असेल तर त्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन नसतं की BA झाल्यानंतर मला काय करायचं वगैरे. मग त्यामुळे तो काय करतो, ओपन युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे दुसरा डिप्लोमा वगैरे करतो किंवा दुसरी डिग्री वगैरे करतो, ज्या पद्धतीने BCom वगैरे. मग यांनी तेच सांगितलंय, देवलहरींनी तेच म्हणतात की एज्युकेशन द ग्रेट इंडियन स्कूल बाजार कशा पद्धतीने झालेला आहे की डिमांड तर वाढलेली आहे डिप्लोमा डिसीजमुळे, परंतु आपल्याला पुढे गेल्यानंतर पाहायला मिळतं की जे कॅन्डिडेट्स वगैरे त्यांना पण सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळे ते काय करतात तर अन्य डिप्लोमा डिग्री वगैरे यामध्ये पण ते इन्व्हेस्ट वगैरे होतात. व याची जी डिमांड वगैरे आहे, याची डिमांड पहा, द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ धिस अर्ज इज लोकेटेड बोथ विदिन अँड आउटसाइड ऑफ द सिस्टम ऑफ एज्युकेशन. व याची जी डिमांड आहे ती दोन्हीकडून आहे. म्हणजे पहा, एज्युकेशन हे सेक्टर मधून पण डिमांड आहे व बाहेरून पण डिमांड आहे. मधूनची डिमांड पहा तर एक आता यासाठी एक उदाहरण देतो मी, स्कूल. ओके, म्हणजे शाळेमध्ये आहात तुम्ही, शाळेचं उदाहरण अशा पद्धतीने घेऊयात की एखादा विद्यार्थी वगैरे शाळेत आहे, परंतु त्याला शाळेमध्ये असताना देखील त्याला शाळेमध्येच तो विद्यार्थी परिपूर्णरित्या म्हणजे त्याचं जे क्लास वगैरे असतील तो जर अटेंड केला तर त्याला क्लासेसची, एक्स्ट्रा क्लासेसची वगैरे गरज नसतेच. ओके, एक्स्ट्रा क्लासेसची स्कूलमध्ये जर त्याने चांगल्या पद्धतीने जर शिक्षण वगैरे शिकलं तर त्याला एक्स्ट्रा क्लासेसची वगैरे गरज नाही. तरी देखील इनवर्ड डिमांड कशा पद्धतीने क्रिएट केली जाते तर शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने एज्युकेशन वगैरे तयार केलं जात नाही किंवा त्याला दिलं जात नाही, त्यामुळे काय झाली, ही इनवर्ड डिमांड झाली. परंतु आता एक्सटर्नल डिमांड कशा पद्धतीने आहे तर पॅरेंट्स वगैरे जे आहेत ते पॅरेंट्सच्या जास्त अपेक्षा असतात. म्हणजे एखादा विद्यार्थी, आपलाच विद्यार्थी काय असावा, टॉप असावा. खेळात पण माझाच विद्यार्थी टॉप, त्यानंतर एज्युकेशन सेक्टरमध्ये पण माझाच विद्यार्थी टॉप, त्यानंतर सायंटिस्ट पण माझाच विद्यार्थी. मग पहा, याचा इम्पॅक्ट कुठे पडतो तर जॉब सेक्टरवरती पडतो. ओके, म्हणजे त्यांना जॉब्स वगैरे मिळत नाहीत. आता जॉब्स मिळत नसल्यानंतर काय करतात, मग परत आपल्याला ह्यातून जॉब्सच मिळत नाहीत, मग सॅटिस्फॅक्शन येत नाही. मग परत काय होतं, परत एखादी डिमांड वगैरे तयार केली जाते की MBA करा. MBA केल्यानंतर तुम्हाला काय होईल तर आपल्याला डायरेक्टली जॉब रेडी वगैरे म्हणजे जॉब रेडी एखादी एज्युकेशनचं सेक्टर आता सध्याला कोणतं आहे तर ते हेच आहे, म्हणजे MBA वगैरे आहे असं आपण तिथं डायरेक्टली सांगू शकतो. इथे पहा, हायलाईट करून दिलेलं आहे मी परत. तर ही जॉब रेडी कन्सेप्ट वगैरे परत आलेली आहे. म्हणजे आपलं बेसिकली सांगायचं काय आहे, हे जे सर्व जर पाहिलं तर हे डिप्लोमा डिसीज वगैरे सर्वांना झालेलं आहे व याचं डिप्लोमा डिसीजमुळे आपल्याला काय तर
जे एज्युकेशन सेक्टरचं वगैरे जे आहे ते बाजार झालेलं आहे व नॉलेज बेस्ड शिक्षण वगैरे कुणी घेतच नाही आहे व याची फक्त डिमांड वगैरे तयार केली जाते, हेच आपलं इथं बेसिकली लेखकांनी वगैरे सांगितलेलं आहे. त्यानंतर डिलिंकिंग डिड नॉट हॅपन, म्हणजे पहा 1980 मध्ये, त्यानंतर आता आपण सध्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी वगैरे सध्याला येत आहेत, तरी देखील डिलिंकिंग वगैरे याच्या संदर्भात अद्याप चर्चा वगैरे पॉलिसी मेकरनी वगैरे या संदर्भात केलेली नाही. त्यामुळे पहा क्रायसिस ऑफ स्टँडर्ड आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ओके, क्रायसिस ऑफ स्टँडर्ड म्हणजे काय, जर एखादी डिग्री तुम्ही केली, म्हणजे अगदी 3 इडियट मूवी सर्वांनी पाहिलेला असेल. 3 इडियट मूवीमध्ये तेच सांगितलेलं आहे पहा, एखादा विद्यार्थी म्हणजे तो इंजिनियर करतो, इंजिनियर केल्यानंतर MBA करतो, MBA करून तो कुठं बँकेमध्ये मॅनेजर होतो, कुठे USA मध्ये. मग पहा त्याला जर बँकेचा मॅनेजरच करायचं असेल तर तो BCom घ्यायला हवा होता, न की इंजिनियर वगैरे करून. मग अगदी तेच म्हणण्याचा प्रयत्न आहे यांचा, जर तुम्ही BA वगैरे केलात किंवा अन्य कोणतीही डिग्री जरी केलात तुम्ही, तर प्रॉब्लेम इथे तसा नाही आहे. म्हणजे तुमचे क्रायसिस ऑफ स्टँडर्ड वगैरे आहेत हे आपलं इथं बेसिकली समजून घ्यायला हवं. तुम्ही जे म्हणजे आता पहा BA झाल्यानंतर तुम्ही MBA केलात हे अगदी चुकीचं आहे, किंवा LLB झाल्यानंतर LLM वगैरे करणं हे चुकीचं आहे. म्हणजे अगदीच चांगलं आहे, चांगलं शिकत वगैरे राहावं पुढे, म्हणजे अगदी एखाद्याने चांगल्या पद्धतीने वगैरे पुढे पुढे जात राहावं, परंतु त्याचा इम्पॅक्ट असा होऊ नये की म्हणजे तो फक्त शिकतच राहावं व जॉब वगैरे त्याला मिळू नये व तो इकॉनॉमिक्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करू नये. ओके, GDP मध्ये आपलं काही योगदानच नसेल तर आपलं म्हणजे फायदा काय आहे. ओके, GDP मध्ये आपण काहीतरी योगदान वगैरे लावायला पाहिजे, हे आपलं गरजेचं आहे इथं. मग त्यांनी तेच म्हटलेलं आहे, ही सर्व जे आहे ते क्रायसिस ऑफ स्टँडर्ड आहे. ते क्रायसिस ऑफ स्टँडर्ड कशाचं आहे तर ते एज्युकेशनचं क्रायसिस आहे. ओके, व पहा एखाद्याची फायनान्शियल इन्कम वगैरे जर चांगली असेल, म्हणजे फायनान्शियल कंडिशन वगैरे एखाद्याची जर स्ट्रॉंग असेल, तर त्या व्यक्तीला BA पासून ME करण्याबद्दल किंवा MA पासून MPhil PhD वगैरे हे करण्याबद्दल काहीच अडचण नाही, किंवा तो GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट नाही जरी केला तरी चालेल, ठीक आहे. ओके, आपण त्याला कन्सिडर करू शकतो. परंतु पुअर फॅमिलीचं पहा तुम्ही. ओके, म्हणजे आपल्याकडे रुरल सेक्टर जास्त आहे व अगदी महाराष्ट्रामध्ये तर जास्तीत जास्त आहे. व महामंडळ वगैरे जेव्हा बस वगैरे बंद होतात तेव्हा शिक्षण म्हणजे जे शालेय विद्यार्थी वगैरे त्यांचं शिक्षण वगैरे बंद होतं. म्हणजे अगदी आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते रुरल बॅकग्राऊंडचं आहे. मग त्या विद्यार्थ्यांचा वगैरे विचार करा तुम्ही. म्हणजे पहा आपण आता सांगितलं की इनवर्ड आणि आउटवर्ड, म्हणजे पहा मधून पण व बाहेरून पण आपल्याला फोर्स केलं जातं की तुम्ही क्लासेस वगैरे लावावं. हे जे एज्युकेशन बाजार वगैरे जे झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही पण काहीतरी योगदान करावं असं आपल्याला इथं बेसिकली शिकवलं जातं. परंतु याचा इम्पॅक्ट पुअर स्टुडंटवरती कसा होतो पहा. पुअर स्टुडंट इथंच तो अडकून बसतो, म्हणजे तो पुढे काही करूच शकत नाही किंवा म्हणजे पुढे जाऊ शकत नाही, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं, कारण एज्युकेशनचा एवढा बाजार वगैरे झालेला आहे. त्यामुळे लेखक वगैरे तेच म्हणत आहेत की लवकरात लवकर आपल्याला हे जे सेक्टर वगैरे आहे त्याबद्दल आपल्याला रिफॉर्म वगैरे आणणं गरजेचं आहे. कदाचित ते नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार वगैरे ते बदलतील, परंतु आपण त्याबद्दल पण जास्त हे होऊ शकत नाही की ते पूर्णपणे बदलतील. त्यासाठी पहा अगदीच जे डिजिटल सेक्टर वगैरे आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी हॅज मेड इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द नोटिसेबल चेंजेस इन स्टुडंट बिहेवियर. पहा आता जे डिजिटल सेक्टर वगैरे आहेत ते अगदीच मदत करत आहेत त्यापैकी की म्हणजे विद्यार्थ्याला वगैरे समजून घेत. त्यापैकी आपण जर पाहिलं तर इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी जे आहे, इग्नू म्हणतो आपण त्याला, तर त्यांचे जे कोर्सेस वगैरे आहेत ते अवेलेबल झालेले आहेत ऑनलाईन पद्धतीने. ओके, मग त्यासाठी पहा आपल्याला जे रीडिंग वगैरे आहे ते स्वतःहून करावं लागेल. ओके, असंच इथं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे. म्हणजे इग्नूचं जरी मटेरियल वगैरे सर्वांनासाठी अवेलेबल वगैरे करून दिलं आपण, तरी विद्यार्थ्यांनी वगैरे स्वतःहून रीडिंग करणं वगैरे ते गरजेचं आहे व रीडिंगनेच तुमचं नॉलेज वगैरे वाढेल, हे पाहून घ्या तुम्ही. ओके, म्हणजे पहा फक्त क्लासेस वगैरे करणं, फक्त शिकत वगैरे जाणं, यातून तुमचं काहीच साध्य वगैरे होणार नाही. हेच लेखकाला बेसिकली इथं जास्तीत जास्त वगैरे म्हणायचं आहे की जे बाजार वगैरे आहे शिक्षणाचा अशा पद्धतीने सध्याला चालू आहे, मग यातून काहीच मिळत नाही. फक्त सेल्फ म्हणजे सॅटिस्फॅक्शन तर मिळतच नाही आहे की नॉलेज वगैरे आमचं वाढलेलं आहे. नॉलेज वाढण्यासाठी तुम्हाला रीडिंग वगैरे करावी लागेल. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचा लेख होता. मग आता याला तुम्ही आता हा डेटा पॉईंट वगैरे तुम्हाला दिलेला आहे. आता परीक्षेमध्ये आपल्याला जर एज्युकेशनबद्दल विचारलं किंवा वुमन एम्पॉवरबद्दल विचारलं तर तुम्ही कशा पद्धतीने या माहितीचं वगैरे कशा पद्धतीने ती तुम्ही लिंकेजेस कराल, आता हे तुमच्यावर मी सर्वस्व डिपेंड करून देतोय. ओके, म्हणजे आता ह्याची लिंकेजेस वगैरे जे करायचे आहेत ते मेन्स आन्सर रायटिंगमध्ये ते तुम्हाला करायचं आहे. ओके, म्हणजे मी आता जे केलं ते तुम्हाला फक्त माहिती वगैरे दिली की कशा पद्धतीने भारताचं सेक्टर वगैरे दिलेलं आहे व ह्याचे पॉईंट वगैरे जे आहेत ते हायलाईट वगैरे करून दिलेले आहेत. आता आन्सर रायटिंगमध्ये हे जे डाटा आहे ते तुम्हाला उतरवायचं आहे व ते कशा पद्धतीने उतरवणार हेच म्हणजे मेन्स आन्सर रायटिंग असते. म्हणजे डे 1 पासून जी आन्सर रायटिंग वगैरे केली जाते ती अगदी काही कामाची नसते. तर या बेसिसवरून जे मुद्दे वगैरे येतील ते गरजेचं असतात. आय होप तुम्हाला हे लेख वगैरे समजलेला असेल. त्यानंतर आपण पुढचा लेख घेऊयात. त्यानंतर पहा पुढचा लेख, टुवर्ड्स रिड्युसिंग इंडियाज प्रिझन फुटप्रिंट. पहा द्रौपदी मुर्मू यांनी कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजेच 26 नोव्हेंबर 2022 रोजी एक गोष्ट बोलून गेल्या. त्यांनी म्हटले की शी हायलाइटेड दॅट
These individuals were often unaware of their fundamental rights and had been increased for prolonged periods of minor offenses, while their families struggling with poverty were unable to bail out of them. ओके, म्हणजे त्यांनी अगदीच एक सर्वे वगैरे केलेला होता किंवा त्यांनी एक म्हणजे टूर वगैरे केली होती, जे भारतातील जे जेल्स वगैरे आहेत त्यांची त्यांनी थोडंसं पाहणी वगैरे केली होती. मग त्यांचा त्यांनी अनुभव वगैरे 26 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर केला. त्यांनी म्हटले की जे प्रिझनमध्ये वगैरे म्हणजे जे जेलमध्ये कैदी वगैरे आहेत ते अगदीच तिथे ठीक आहे ते राहतात, परंतु त्यांची जी फॅमिली वगैरे आहे ओके व ते पुअर कंडिशनमध्ये असतात. ओके, जे फॅमिली वगैरे असतात त्या अगदीच पुअर असतात व जेलमधील जे कैदी आहेत ते पण अगदी पुअर आहेत, त्यामुळे ते तिथे आहेत. जर ते म्हणजे श्रीमंत वगैरे जर असतील तर ते बेलवरती वगैरे आले असते, परंतु बेलवरती वगैरे ते राहिले असते. परंतु प्रॉब्लेम काय आहे, ते दलित आहेत किंवा ते अगदीच गरीब आहेत, त्यामुळे त्यांच्याजवळ फॅमिलीजवळ इन्कम वगैरे सोर्स वगैरे काही नाही आहे, त्यामुळे ते तशाच पद्धतीने जेलमध्येच आहेत. ओके, व त्यासाठी आपला जेल संबंधी वगैरे रिफॉर्म वगैरे घेणं अगदी गरजेचं आहे, हे आपलं इथं बेसिकली त्यांनी सांगितलं. ओके, मग त्यांनी त्यासोबतच हे पण म्हटलेलं आहे, आपल्या संविधानाची जी 3 अंग आहेत, एक्झिक्युटिव्ह, ओके, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि एक लेजिस्लेटिव्ह, हे 3 अंग वगैरे आहेत. तर यांनी प्रयत्न केले, म्हणजे या तिघांनी पण प्रयत्न करायला हवं की जे प्रिझनमधील कैद्यांची संख्या वगैरे जी आहे ती वाढता कामा नये किंवा वाढू नये, असं त्यांनी प्रयत्न वगैरे करायला हवं, असं डायरेक्टली कोण तर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांनी म्हटलेलं आहे 26 नोव्हेंबर रोजी. ओके, मग याबद्दल देण्यात आलेलं. मग पहा, त्याच दिवशी किंवा त्याच दरम्यानच्या पिरियडमध्ये त्यांनी तसं म्हटले की म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी बोलून गेले की आपला जेलची संख्या वगैरे कमी करायची आहे किंवा प्रिझनची वगैरे संख्या कमी करायची आहे. व याचाच विरोधाभास पहा तुम्ही दिल्लीमध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे पुन्हा ते DDA आहेत, म्हणजे दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी वगैरे आहे, त्यांनी काय केलेलं आहे तर डायरेक्शन दिले की आपला 1.6 स्क्वेअर मीटर, ओके, 1.6 लाख स्क्वेअर मीटर एवढं एरिया वगैरे पाहिजे आहे, लँड वगैरे पाहिजे आहे. त्यासाठी त्यांनी किती 135.79 करोड, ओके, 135.79, ओके, 135.79 करोड एवढे रुपये वगैरे त्यांनी अलोकेट केले. कशासाठी तर जेल वगैरे बांधण्यासाठी. ओके, म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच म्हटलं की आपलं जेलची संख्या वगैरे कमी करायची आहे व तेव्हाच आपल्याला विरोधाभास इथं पाहायला मिळतं की दिल्लीमध्ये एक जेल वगैरे उभारण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे तर 135.79 करोड वगैरे रुपये अलोकेट केलेले आहेत. मग हे कशामुळे केलं आपण, म्हणजे आपला सरकारची पॉलिसी वगैरे बदलायला हवं, आपलं इथं बेसिकली ते तर सांगायचंच आहे. परंतु असं होऊ नये यासाठी आपण काही करू शकतो का, तर पहा आपली जी पॉलिसी वगैरे आहे ती कशा पद्धतीने आहे, तर आवर अप्रोच टू क्राईम शुड बी प्रिव्हेंटिव्ह रॅदर दॅन रिॲक्टिव्ह. ओके, आपण काय करतो तर आता सध्याची जी पॉलिसी वगैरे आहे किंवा जे पॉलिसी मेकर्स वगैरे आहेत ते कशा पद्धतीने पहा, आता आपण जे कायदा वगैरे वापरतो तो इंग्रजांचाच आहे. आता प्रिझन ॲक्ट जो आहे तो सध्याला 1894चा आहे. पहा इथे दिलेला आहे, आय थिंक कुठे आहे, हां इथे पहा 1894चा सध्याला जो हे आहे जेलचा कायदा वगैरे आहे तो कायदा आहे इंग्रजांनी केलेला 1894चा. व IPC आहे आपली 1860ची. ओके, मग एवढे जुने कायदे वगैरे वापरत आहोत. मग ब्रिटिशांनी तेव्हा काय केलेलं होतं तर एखादा क्राईम वगैरे घडला, ओके, हा क्राईम आहे, सॉरी, एखाद्या व्यक्तीने क्राईम वगैरे जर केलेला असेल तर त्याला आपण तेव्हा रिॲक्टिव्ह पद्धतीने आपण त्याला जेलमध्ये टाकण्यासाठी वगैरे हे केलेलं होतं. ओके, मग तेव्हाचे कायदे आहेत. मग आता आपला ही जेलची संख्या वगैरे जर कमी करायची असेल तर आपला बेसिकली काय करावं लागेल, पहिल्यांदा पॉईंट आउट करावं लागेल की प्रॉब्लेम कुठे आहे, तर जे आपण रिॲक्टिव्ह अप्रोच वगैरे वापरलेला आहे त्यावरती आपल्याला काय करावं लागेल, प्रिव्हेंटिव्ह. ओके, म्हणजे मानसिकतेवरच आपल्याला डायरेक्टली हे करायला हवं. ओके, प्रिव्हेंटिव्ह कशा पद्धतीने पहा, तर आता मी सांगितलं की हा व्यक्ती आहे यांनी काय केला, क्राईम केलेला आहे. ओके, मग क्राईम करण्याचं कारण वगैरे आपलं तिथं शोधलं पाहिजे. हा व्यक्ती क्राईम वगैरे कशामुळे करतोय तर याला प्रिव्हेंट करता येईल का, पहा मानसिक जर म्हणजे आरोग्य वगैरे असेल किंवा मानसिकतेतून वगैरे त्यांनी जर क्राईम वगैरे केला असेल तर तो आपला प्रिव्हेंट करता आला असता. ओके, म्हणजे सायकॅट्रिस्ट वगैरे यांच्या मदतीने आपण ते प्रिव्हेंट केलं असतं, परंतु तसं केलं नाही आपण. व आपण क्राईम झाल्यानंतर त्याच्यावर ॲक्शन घेतली, परंतु आपण क्राईम होण्याच्या अगोदर त्याची ॲक्शन वगैरे घेतली का, तर नाही. मग हे कुठं चुकतंय तर हे पॉलिसी मेकर्स वगैरे चुकतंय, असंच त्यांनी लेखकांनी वगैरे म्हटलेलं आहे. मग हेच म्हणजे बेसिकली आता एवढं पूर्ण वाचण्यापेक्षा याचं डायरेक्टली समजली जर काढलं तर या त्यांचा उद्देश हाच आहे व हीच पॉईंट लाईन वगैरे दिलेली आहे. मग हेच पहा, सुप्रीम कोर्टाने पण एकदा म्हटलेलं आहे की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. म्हणजे पहा प्रत्येक संताचं एक मागचं काहीतरी पास्ट वगैरे असतो, परंतु प्रत्येक जे पापी असतं त्याचं पण काहीतरी फ्युचर असतं. हे त्यांनी सुप्रीम कोर्टाने यू ललित यांनी जजमेंटमध्ये वगैरे लिहिलेलं आहे. पहा याच्यावरती अगदीच निबंध पण लिहिला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही हे कोटेशन लक्षात ठेवा. व पहा आणखीन एक यामध्ये पॉईंट वगैरे राहिलेला आहे, तर आपले जे 1894चा कायदा वगैरे होता तर इंग्रजांनी काय केले होते पहा आपल्या जेलमध्ये, तर त्यांनी कास्टिझमवर वगैरे म्हणजे
फोडा आणि राज्य करा हे त्यांना समजलेलं होतं. ओके, आपण पाहिलेलं आहे भीमा कोरेगावची केस वगैरे, म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणमध्ये वगैरे कशा पद्धतीने काय काय झालेलं होतं इतिहास आपण पाहिलेला आहे. 1857ला तुम्हाला माहितीच असेल, इतिहासात ते शिकलेला आहात. मग डिवाइड अँड रूल पॉलिसी इथून आली. मग त्यांनी काय केलं पहा, 1854 जो कायदा आलेला होता जेल ऍक्ट, या जेल ऍक्टनुसार त्यांनी काय केलं, कास्ट बेसिसवर त्यांनी जेलमध्ये वगैरे कैद्यांची संख्या वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मग हेच आहे म्हणजे पार्टिशन वगैरे केलेलं आहे व तोच कायदा जर आपण आज वापरत असो तर ती आपली खूप मोठी चूक आहे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे दलितांसाठी वेगळे केलेलं आहे, आज पण तेच कायदे कानून वगैरे लागू आहेत असं लेखकांनी वगैरे इथं म्हटलेलं आहे. मग हे एक पॉईंट राहिलेला होता ते पण मी घेतलेलं आहे. त्यामुळे पहा आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो हे 2-3 पॉईंट जर घेतले आपण, एक पॉईंट कोणता तर ज्युडिशियरी, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह या तिघांनी पण मिळून काय करायला हवं तर प्रयत्न वगैरे करायला हवं व जी पेंडन्सी वगैरे आहे ती हाय पेंडन्सी कमी करायची आहे. ओके, जी पेंडन्सी आहे ती आपली ती कमी करायची आहे. त्यानंतर दुसरी केस कोणती तर जे आपला जो 1894चा कायदा आहे तो बदलायचा आहे. व तसं तिसरा पॉईंट जर म्हटलं तर तिसरा पॉईंट काय, आपण क्राईम झाल्यानंतर आपल्याला रिॲक्टिव्ह अप्रोच न वापरता आपल्याला काय तर प्रिव्हेंटिव्ह अप्रोच वगैरे वापरायचा आहे. म्हणजे क्राईम घडू नये यासाठी आपण जास्त प्रयत्न वगैरे घेतलं पाहिजे. हे आपलं इथं बेसिकली हे 3 पॉईंट वगैरे सोल्युशनमध्ये वगैरे देत आहेत. मग आता पहा इथं पण तेच म्हणत आहे की मी सर्व तुम्हाला डेटा वगैरे ठेवलेला आहे तुमच्यासमोर. आता परीक्षेमध्ये प्रश्न जशा पद्धतीने विचारलं त्यावर तुम्ही याचं उत्तर वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करा. आता हायलाइटेड पोर्शन वगैरे मी दिलेला आहे, यावरून तुम्ही नोट्स काढा. बाकी लवकरात लवकर मी आपल्या वेबसाईटवरती हे दोन्ही लेक्चर डिटेल विश्लेषण वगैरे जे आहे त्याच्या नोट्स बनवून मी तुम्हाला वेबसाईटवरती मी देणार आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून काही गरजेचं वगैरे दुसरी न्यूज काही गरजेची नाही आहे. त्यानंतर पहा सुप्रीम कोर्ट उद्या काय करणार आहे तर ओबीसीचं जे आरक्षण वगैरे आहे उत्तर प्रदेशमधलं त्याबद्दल चर्चा वगैरे करणार आहे. व याची मी चर्चा ऑलरेडी आपल्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये ही झालेलं आहे आपलं की ओबीसीची जी सेन्सस वगैरे जी आहे ती कशामुळे गरजेची आहे वगैरे सर्व डिटेल चर्चा केलेली आहे. प्लीज रेग्युलर वगैरे राहा व याच्या पूर्वीचे लेक्चर जर शक्य झालं तर 1.5च्या किंवा 2च्या स्पीडने वगैरे एकदा पाहून घ्या. व जिथे जिथे कामाचे लेख वगैरे मी बोलून गेलेलं आहे, म्हणजे जिथे विश्लेषण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तर प्लीज तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वगैरे नोट करून ठेवा. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. तिथून काहीच गरजेचं वगैरे नाही आहे. त्यानंतर इथे पहा ऑनलाईन गेम्स ही न्यूज आपण पाहिलेली आहे आत्ताच, म्हणजे त्यावरती ड्राफ्ट वगैरे येत आहे. ओके, त्यानंतर पुढे या वर्ल्ड पॉलिटिक्स किंवा त्यामधून पण काही गरजेचं नाही. त्यानंतर पहा IMF MD यांनी पण आता बजावलेलं आहे की 2023 जे आहे ते वर्ष आपल्यासाठी अगदी टफेस्ट वर्ष वगैरे होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पूर्वी वर्ल्ड बँक व आता काय तर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी पण त्याबद्दल म्हणून गेलेले आहेत. व हे आहे गरजेचं आहे की आपल्याला त्याबद्दल पॉलिसी वगैरे करणं इकॉनॉमिक्ससाठी वगैरे गरजेचं आहे. पाहूयात आता बजेट येणारच आहे, बजेटमध्ये सरकार कशा पद्धतीने प्रोव्हिजन करेल हे पण आपल्यासाठी एक चॅलेंजिंगच आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये तर आपल्यासाठी हे कोविड वगैरे जी पॉलिसी वगैरे आहे ते काहीच गरजेचं नाही. डिलिमिटेशन मी ऑलरेडी घेतलेलं आहे. त्यानंतर डिमॉनिटायझेशन त्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलं की कशा पद्धतीने ती न्यूज वगैरे होती. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. व यासोबतच पहा आज थोडासा बॅकग्राऊंडमध्ये खूप डिस्टर्बन्स वगैरे होता त्यामुळे मला पण थोडंसं व्हिडिओ वगैरे थांबावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व.